भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये तृतीय खंड भाग 5वा, त्यामध्ये आपण पाहत आहोत धम्माला सद्धम्मरूप यायला त्याने माणसाचे मोठेपण त्यांच्या जन्मावरून नव्हे तर त्यांच्या कार्यावरून ठरवावे अशी शिकवण दिली पाहिजे. ब्राह्मणाप्रमाणित चातुर्वर्ण्याचा जो सिद्धांत होता त्या सिद्धांत म्हणजे जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मणीचा जो सिद्धांत होता चातुर्वर्ण्याचा तो सिद्धांत वर्णावर आधारलेला होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि वैश्य म्हणजे वैश्य आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापाच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. ब्राह्मणाच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही भगवान बुद्धाला घृणास्पद वाटत असे. त्यांचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. त्यांच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून त्याच्या अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे. ज्या प्रसंगी भगवान बुद्धाने आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे. एकदा भगवान अनाथपिंडकाच्या जेतवनात राहत होते. एके दिवशी दुपारी येण्यापूर्वी हातात भिक्षापात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात भिक्षेसाठी प्रवेश केला. त्यावेळी होमांगी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालत होती. भिक्षाटन करता भगवान आग्निक नावाच्या ब्राह्मणाच्या दारी आला. त्याच्या घरात होमाग्नी पेटलेला होता. आहुतीची तयारी चालू होती. भगवंतांना आपल्या दाराशी येताना पाहून आग्निक रागाने म्हणाला, हे केश कुंचिता, थांब, तेथेच थांब. ते करंटा भिक्खू इथे थांब. हे करंट्या भिक्खू काय, तू तिथेच थांब. हे दानवृक्षला बहिष्कृत माणसा, तू काय कर, तिथेच थांब. ब्राह्मणाचे हे शब्द ऐकून भगवान म्हणाले, हे ब्राह्मणा, वृक्षल म्हणजेच काय तर बहिष्कृत कोणाला म्हणायचे, म्हणून कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय? माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे का? ते म्हणतो, नाही गौतमा, कोणाला बहिष्कृत म्हणावे आणि कोणत्या कारणी मनुष्य बहिष्कृत ठरतो हे मला माहीत नाही. भगवान म्हणाले, बहिष्कृत कोणाला म्हणायचे त्याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही. यावर याज्ञिक म्हणाला, त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रह तू धरीत आहेस तर सांग, तुला काय सांगायचे आहे ते. ब्राह्मणाची संमती मिळताच भगवान बुद्ध म्हणाले, जो मनुष्य स्वभावाने रागीट, दीर्घद्वेषी, दुर्गुणी, निंदाप्रिय, मिथ्यादृष्टी आणि वचक आहे त्याला बहिष्कृत समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांचा जो उपद्रव करतो त्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यासंबंधी अनुकंपा नाही तो बहिष्कृत समजावा. जे खेड्यापाड्यांना वेढा घालून त्याचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे तो बहिष्कृत समजावा. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरीने हिरावून नेतो तो बहिष्कृत आहे. जो ऋण घेऊन पळून जातो किंवा फेडण्याची मागणी केली असता मी तुमचा काही लागत नाही असे म्हणतो तो बहिष्कृत आहे. जो एखादा शूद्र वस्तूंचा वासनेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो तो बहिष्कृत आहे. जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किती दुसऱ्यासाठी किंवा द्रव्यलाभाच्या आशेने खोटे बोलतो तो बहिष्कृत आहे. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादातिक्रमण करतो तो बहिष्कृत आहे. जो संपन्न असूनही आपल्या गतयौवनात वृद्ध अशा मातापित्यांचे पोषण करीत नाही तो बहिष्कृत आहे. जो चांगले करतो कोणते आणि म्हणून विचारले असता वाईटाची सल्लामलता देतो
आणि कपटीपणाने शिकवतो तो मनुष्य काय आहे, बहिष्कृत आहे असा समजावा. ज्याने जन्माने कोणीच बहिष्कृत नसतो, जो जन्माने येतो तो बहिष्कृत नाही, त्याचप्रमाणे जन्माने कोणीही ब्राह्मणसुद्धा ठरत नाही. भगवंताचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळाबद्दल त्या आगनिकाला आपलीच लाज वाटू लागली. धम्माला सद्धम्मरूप यावं याला त्याने धम्माने माणसामधील समतेच्या भावनाची अभिवृद्धी केली पाहिजे. जन्माने माणसे विषम असतात, काही बळकट तर काही दुबळी असतात, काहींना अधिक बुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते, काहींच्या अंगी थोर कर्तव्यशक्ती असते तर काहीच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते, काही सधन असतात तर काही दरिद्र्य असतात. या सर्व प्रकारच्या माणसाच्या जीवनसंघर्षात प्रवेश करायचा असतो. या जीवनसंघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे असे मानले तर दुबळ्याची स्थिती असह्य होईल. विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय? विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय? या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील, जे या संघर्षात जे योग्य आहेत ते काय होतील, टिकतील. असं असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नाचे उत्तर होकारार्थी देतात, परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय? याला कोणताही होकारार्थी उत्तर देऊ शकत नाही. याचं कारणास्तव धर्म समता शिकवितो. धर्म काय करतो? समता शिकवितो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेचा मान्यता दिल्यास तो जगू शकतो. समाजात जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची, योग्यतम पुरुषाची नव्हे. याच कारणास्तव मुख्यतः धर्म समतेच्या तत्त्वाचा पुरस्कार करतो. हा बुद्धाचा दृष्टिकोन आहे. यात जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकारणीय नाही असे त्याचे म्हणणे होते. म्हणजेच काय तर जो धर्म समता शिकवत नाही तो धर्म स्वीकारणे योग्य नाही. स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा, अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा, अथवा स्वतःला आणि दुसऱ्यांनाही दुःखी करा. अशा तऱ्हेने कर्माचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय? त्यावर श्रद्धा ठेवाल काय? जो धर्म आपल्या सुखाबरोबर दुसऱ्याच्याही सुखाची वाढ करण्यासाठी आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय? जे ब्राह्मण समतेच्या तत्त्वाला विरोध करीत असतात त्यांना हे आणि त्यांच्यासारखे मोठे रोचक प्रश्न बुद्ध विचारित असे. भगवान बुद्धाचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतील उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान धर्म असा आहे. भगवान बुद्धाचा जो धर्म आहे तो काय आहे? सर्वांना समान न्याय अधिकार देणारा धर्म आहे. आणि भगवान बुद्धाचं म्हणणं जे आहे ते भगवान बुद्ध म्हणतात की जोपर्यंत आपण आपल्या सुखाबरोबर दुसऱ्याच्याही सुखाचा विचार करत नाही तोपर्यंत तो मनुष्य सत्प्रवृत्तीचा होणार नाही, त्याला न्याय मिळणार नाही, तो न्यायप्रधान होणार नाही आणि तोरोग धर्म काय होईल? न्यायप्रधान धर्म होणार नाही. हा भगवान बुद्धाचं या ठिकाणी मत होतं. चतुर्थ खंड धर्म आणि धम्म. धर्म म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय त्यामध्ये आपण पाहत आहोत. धर्म आणि धर्म. धर्म म्हणजेच काय? धर्म आणि धम्म. धर्म म्हणजे काय? हा एक अनिश्चित शब्द असून त्याचा एक ठराविक असा अर्थ नाही. धर्माचा एक असा ठराविक अर्थ नाही, तो शब्द अनेकार्थी आहे. याचे कारण धर्म हा निरनिराळ्या अवस्थातून गेलेला आहे. एक अवस्थेतील त्यांचा अर्थ मागील किंवा पुढील व्यवस्थातील अर्थाशी समान नाही, तरी त्यांना सर्व अवस्थासंबंधी हा एकच शब्द वापरला जातो. धर्माचा आशय कधी निश्चित असा नव्हता, तो वेळोवेळी बदलला गेला आहे. वीज, पाऊस, पूर इत्यादी ज्या घटकांचे कार्य
कारणाभाव आदिमानवाला स्पष्ट करता येत नसत, तेव्हा त्यांच्या निग्रहाच्या नावाने तो जे जे काही चमत्कारिक प्रयोग करी त्यांना जादू म्हणत. प्रारंभी धर्म आणि जादू ही एकरूपच होती. जादू म्हणजेच काय? धर्म. धर्माच्या विकासाच्या दुसऱ्या अवस्थेत धर्माचे विश्वास, धार्मिक कर्मकांड, विधी, प्रार्थना आणि यज्ञ असे स्वरूप होऊ लागले, त्यांनी धारण केले. धर्मानं कोणतं कोणतं रूप धरलं? धर्मानं पहिलं रूप धरलं विश्वास म्हणजे धर्म, धार्मिक जे कर्मकांड आहेत म्हणजे धर्म, विधी करणं म्हणजे धर्म, प्रार्थना करणे म्हणजे धर्म आणि यज्ञ करणं म्हणजे धर्म. परंतु ह्या गोष्टी धर्माचा मूळ गाभा नसून त्या धर्मापासून उद्भवलेल्या म्हणजेच गौण आहेत. धर्मापासून उद्भवले हे प्रश्न एक प्रकारचे आहेत. धर्माच्या केंद्रबिंदूला ज्या विश्वासापासून प्रारंभ होतो तो विश्वास असा की अशी एक शक्ती आहे जिच्यामुळेच सर्व चमत्कार घडून येतात. विश्वास म्हणजेच काय? असा एक विश्वासाची एक शक्ती आहे ज्या शक्तीमुळे हे सर्व चमत्कार घडून येतात, म्हणजेच काय आहे? धर्म आहे. परंतु जी आदिमानवाच्या ज्ञानसामर्थ्याच्या पलीकडे आहे, या अवस्थेत जादूची महती कमी झाली. प्रारंभी ती अज्ञात व अज्ञेय शक्ती सैतानी समजली जाई, परंतु पुढे असे वाटू लागले की ती कल्याणकारिक आहे. जेव्हा आदिमानवाला अग्नी काय आहे हे माहीत नव्हतं, त्यांनी दगडावर दगड घासल्यानंतर त्या दगडामधून जो अग्नी बाहेर पडू लागे, तेव्हा जे अग्नी पडला त्या आदिमानवाला वाटले काहीतरी चमत्कारिक आहे, हे दैवी प्रकार आहे, हे आपल्या कल्याणासाठी आहे. तो भाग या ठिकाणी त्यांनी सैतानी आणि देवीकरण यामधून त्यांनी ते वाटू लागल्यामुळे ते त्यांना काय केलं, त्याच ठिकाणी त्यांनी धर्म समजू लागले. ती कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घ्यायला आणि त्या सैतानी शक्तीला संतुष्ट करण्यासाठी विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ यांची आवश्यकता भासली. सर्वांना ते कल्याणकारी शक्ती प्रसन्न करून घेण्यासाठी काय आवश्यक वाटलं? विश्वास, कर्मकांड, विधी आणि यज्ञ यांची त्यांना आवश्यकता भासली. यानंतर ह्या शक्तीला ईश्वर अथवा निर्माता अशी संज्ञा मिळाली. यानंतर त्या शक्तीला काय नाव भेटलं? ईश्वर आणि किंवा निर्माता हा त्याला नाव देण्यात आलं. यानंतरच्या धर्माच्या तिसऱ्या अवस्थेत देवानेच हे सर्व जग आणि माणसे निर्माण केली अशी समजूत रूढ झाली. त्यानंतर काय झालं? देवानं सर्व उत्पन्न केलं असं या ठिकाणी त्यांनी ग्रहण केलं, त्यांनी मान्यता दिली. या अवस्थेनंतर माणसाला आत्मा आहे, तो अमर आहे आणि माणसाच्या इहलोकीच्या कर्माबद्दल त्याला देवासमोर जाब द्यावा लागेल अशी त्याची समजूत होती. हे सर्व कोणी केलं? जेव्हा ह्या सर्व गोष्टी आदिमानवाने आपल्या प्रयोगातून सिद्ध करत तेव्हा त्यांनी चमत्कार पाहिला आणि चमत्कार पाहिल्यानंतर हे समोर एक प्रकारची ईश्वर कृपा आहे असे ते समजू लागले आणि त्या गैरसमजुतीमधून या ठिकाणी ती सर्व समजूत रूढ होऊ लागली. धर्मविचाराचा विकास थोडक्यात वरीलप्रमाणे सांगता आला. देवावर श्रद्धा, आत्म्याच्या अस्तित्वासंबंधी विश्वास, ईश्वर पूजा, चुकणाऱ्या आत्म्याची सुधारणा, प्रार्थना विधी व यज्ञ याग इत्यादीची देवाला प्रसन्न करणे म्हणजे धर्म आणि सर्व आशय धर्म या शब्दानेच फक्त व्यक्त होतात. त्यांच्या जो आदिमान होता त्यांच्यामध्ये काय होऊ लागलं की चुकणारी जी आत्मा आहे, आत्मा जी आहे ती आत्मा काय होत आहे, इकडे तिकडं भटकत आहे, ती चुकत आहे. तिला शांत करण्यासाठी त्यांनी प्रार्थना तयार केली आणि प्रार्थना संपूर्ण करण्यासाठी त्यांनी यज्ञ तयार केला आणि यज्ञ सर्व केल्यानंतर ते देवाला प्रसन्न करू लागले. आणि हे सर्व करता करता त्यांनी काय केलं, एका धर्मालाच त्यांनी या ठिकाणी उत्पन्न केलं. धर्मापासून वेगळा कसा? जो धम्म आहे, भगवान बुद्धाने आपल्याला काय सांगितलेलं आहे? धम्म सांगितलेलं आहे. आणि धम्म आणि धर्म याच्यामध्ये काय फरक आहे, धर्मापासून कसा वेगळा आहे, हा भाग आपण या ठिकाणी पाहत आहोत. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणून संबोधतात तो धर्मापासून मूलतः भिन्न आहे. धर्म काय आहे? धम्मापासून खूप भिन्न आहे, खूप वेगळा आहे. भगवान बुद्ध ज्याला धम्म म्हणतो
तो युरोपियन धर्मवेत्ते ज्याला रिलिजन म्हणून संबोधितात त्यांच्याशी काही अंशी समान आहे, परंतु त्या दोहोंमध्ये विशेषतः अशी समानता नाही. त्या दोहोंमधील भेदही थोर आहेत. दोघांमधील जे फरक आहेत ते काय आहे, खूप मोठे आहेत. याच कारणास्तव युरोपियन धर्मवेत्ते बुद्धाच्या धर्माला रिलिजन मानायला तयार नाहीत. या गोष्टीबद्दल विशद वाटण्याचे कारण नाही. धम्माला रिलिजन म्हणून मानण्याचा तोटा त्यांचाच आहे. त्यामुळे त्यांना रिलिजनमधील वैगुण्य स्पष्ट होते. या वादात पडण्यापेक्षा धम्माची कल्पना देऊन तो रिलिजनपासून वेगळा कसा आहे हे दाखवणे अधिक श्रेयस्कर ठरेल. असे म्हणतात की रिलिजन हा वैयक्तिक असून ज्याने त्याने तो स्वतः पुरताच मर्यादित ठेवावा. म्हणजे काय की धम्म आणि धर्म हा काय आहे, वैयक्तिक आहे. त्याने ते स्वतःपुरताच मर्यादित ठेवावा. सार्वजनिक जीवनात त्याचा अवसर येऊ देऊ नये. त्यांनी सार्वजनिक जीवनामध्ये काय त्याचा वापर करू देऊ नये, त्याचा प्रभाव पडू देऊ नये. याच्या उलट धम्म असा आहे, मूलतः तत्वतः तो सामाजिक आहे. धम्म काय आहे, हा सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण आहे. धम्म म्हणजेच जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसातील व्यवहार उचित असणे म्हणजे धम्म होय. यावरून स्पष्ट होते की मनुष्य एकटाच असला तरी त्याला धम्माची आवश्यकता नाही, परंतु ज्यावेळी दोन माणसे कोणत्याही संबंधाने एकत्र येतात तेव्हा त्यांना आवडो अगर न आवडो धम्म हा पाहिजे. त्यापासून सुटका व्हायची नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे समाज धम्माशिवाय असू शकत नाही. समाजाला खालीलपैकी कोणता तरी एक पर्याय पसंत करावा लागतो. समाज वाटेल तर शासनाचे साधन म्हणून धम्माची निवड करणार नाहीत, कारण धम्म हे तर शासनाच्या साधनाहून वेगळे नाही. धम्म आणि शासन काय आहे, दोन्ही एकच आहे. जे शासन आहे, जे घटना आहे, घटनेमध्ये आणि धम्मामध्ये काय आहे, समांतर आहे. घटनेमध्ये जे घटनेमध्ये जे तरतूद आहे आणि धम्मामधील जे पंचशील आहे, हे जर पंचशीलाचे आपण जर पालन करणार नाही तर काय होईल, आपण कायदा तोडू. कायदा जर बाळगायचा असेल तर आपल्याला पंचशील आणि धम्माचं पालन करावंच लागेल. असा समाज जो धम्माच्या शासनासाठी स्वीकार करणार नाही तो अराजकाचा मार्ग स्वीकारतो. दुसरा पर्याय म्हणजे समाज, पोलीस म्हणजेच हुकुमशाही याचीच शासनाची निवड करू शकते. जर आपण धम्म जर नाही मानला तर तिथे पोलीस आले, त्या ठिकाणी पोलिसाचा दिलेला जो दंड आहे तो त्या ठिकाणी आपल्याला घ्यावंच लागेल. आणि तिसरा पर्याय म्हणजे समाज धम्माबरोबरच धम्माचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना शासन करणारा मॅजिस्ट्रेट याचा स्वीकार करू शकेल. जो धम्माचं उल्लंघन करेल, जो पंचशिलाचं उल्लंघन करेल त्याला कोर्टामध्ये उपस्थिती एक प्रकारची ठेवावीच लागेल. आजारक आणि हुकुमशाही या दोन पर्यायात स्वातंत्र्याचा नाश होतो. फक्त तिसऱ्या पर्यायात स्वातंत्र्य टिकू शकते. ज्यांना स्वातंत्र्य पाहिजे त्यांनी धम्माला स्वीकार केलाच पाहिजे. धम्म म्हणजे काय आणि धम्माची आवश्यकता काय, प्रज्ञा म्हणजे काय आणि तिची आवश्यकता काय असावी. प्रज्ञा म्हणजे निर्मळ बुद्धी, खुल्या समजुतीला जागा राहू नये. म्हणून भगवान बुद्धाने प्रज्ञेला आपल्या धम्माच्या दोन कोनशिलापैकी एक कोनशिले इतकेच महत्त्व दिले आहे. करुणा म्हणजे काय आणि करुणेची आवश्यकता काय. करुणा म्हणजे प्रेम. करुणेशिवाय समाज जगू शकत नाही किंवा त्याची उन्नती होऊ शकत नाही. म्हणून बुद्धाने करुणेला आपल्या धम्मात दुसऱ्या कोनशिले इतके महत्त्व दिले आहे. आणि बुद्धाच्या धम्माची व्याख्या ज्या व्याख्येपेक्षा धम्माची व्याख्या किती वेगळी आहे. बुद्धाची धम्माची व्याख्या अगदी प्राचीन असली तरी ती आधुनिक युगाला जुळणारी वाटावी अशी आहे. तिची जितकी पुरातन तितकीच अभिनव आहे. जी धम्माची जी गाथा आहे ती जेवढी जुनी आहे तेवढीच नवी दिसत आहे. ती कोणापासून उसनी घेतली नाही की ती किती सत्य आहे,
प्रज्ञा आणि करुणेचे अपूर्व मिश्रण म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म होय. आणि धम्म यामध्ये महंदंतर आहे. धम्म यामध्ये अस्तित्वामध्ये आलेला आहे. धम्माचं पालन करणं आवश्यकच आहे. धर्माचे प्रयोजन आणि धम्माचे प्रयोजन काय आहे? धर्माचे प्रयोजन काय, धम्माचे प्रयोजन काय, ती प्रयोजने एकच आहेत का भिन्न आहेत? या दोन प्रश्नांची उत्तरे बुद्धाच्या सुनखत आणि पोट्टपाद या ब्राह्मणाबरोबर झालेल्या संवादात आढळली आहेत. एकदा भगवान बुद्ध मलाच्या अनुप्रिय या नगरामध्ये राहत होते. त्या प्रसंगी एके दिवशी अगदी सकाळी चिवर धारण केलं आणि हातात भिक्षापात्र घेऊन दुसरे चिवर घेऊन त्यांनी भिक्षाटनासाठी नगरात प्रवेश केला. रस्त्यात त्यांना असे वाटले की भिक्षेसाठी इतक्या सकाळी जाणे योग्य नव्हे, म्हणून ते परिव्राजक भगवा यांच्या आश्रमात त्याला भेटण्यासाठी गेले. भगवंतांना पाहून भगवा उठला आणि अभिवादन करून म्हणाला, भगवान या आसनावर बसावे. भगवान बुद्ध बसल्यावर भगवा एका लहान आसनावर बसला आणि भगवान बुद्धाला म्हणाला, काही दिवसापूर्वी सुनखत लिच्छवी मजकडे येऊन म्हणाला, मी अलीकडे तथागताचे शिष्यत्व सोडले असून त्यांना शिष्य म्हणून ज्यांच्याकडे राहत नाही सुन्नलेखकांचे म्हणणे खरे आहे का? त्या ठिकाणी भगवान बुद्धाला तो प्रश्न विचारतो की सुनलेख अशा प्रकारे मला म्हटलेलं आहे, हे खरं आहे का? भगवंताने उत्तर दिले, होय, सुन्नखत लिच्छवी जे म्हणतो ते खरे आहे. सुन्नखत मला तो म्हणाला. त्यानंतर मी त्याला विचारले, सुन्नखत तू माझ्याबरोबर राहा आणि माझा शिष्य हो असे मी कधीतरी तुला म्हणालो होतो काय? सुन्नखताने मला उत्तर दिले, नाही, तुम्ही कधीच असे म्हणला नाहीत. मी त्याचा विचारले, आणि तू तरी असे कधी म्हणला होतास काय की मी शिष्य म्हणून मी भगवान बुद्धाच्या छत्राखाली राहीन? नाही भगवान, नाही. नंतर मी त्याला विचारले, जर मी तुला सांगितले नव्हते आणि तूही विचारले नव्हते तर मग सोडून जाण्याची भाषा तू करतोस, याचा अर्थ काय? वेड्या, या दोष तुझा की माझा? पण भगवान, आपण सामान्य माणसाच्या शक्तीबाहेरील असे चमत्कार मला करून दाखवित नाहीत. सुनखत बोलला. सुनखत काय म्हणाला, तुम्ही सामान्य माणसाच्या पेक्षा वेगळे काही तुम्ही चमत्कार तुम्ही मला करून दाखवत नाहीत. अरे सुन्नता, मी तुला असे कधी म्हटलो होतो की काय तू मला गुरु म्हणून स्वीकार आणि मी तुझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवील? मी म्हणलो होतो का तुला की तू मला गुरु समज आणि मी तुला चमत्कार करून दाखवील? आणि तो म्हणाला, नाही भगवान, तुम्ही असे कधीच आश्वासन दिले नव्हते. मग तू कधीतरी आपल्याचा विचार माझपाशी व्यक्त केला होतास काय की मी भगवंताचे शिष्यत्व स्वीकारीन, कारण तसे केल्यास तो माझ्यासाठी असामान्य चमत्कार करून दाखवील? आणि तो त्यानंतरसुद्धा म्हणाला, नाही भगवान, नाही. जर मी असे बोललो नसेल आणि तूही तसा बोलला नसेल तर वेड्या माणसा, मला सोडून जाण्याच्या तुझ्या भाषेचा अर्थ काय? तुला असे वाटते का की माझ्या धम्माचे प्रयोजन असामान्य चमत्कार करून दाखवणारे अथवा न दाखवणारे आहे काय? माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा नाश करू शकतो, हा नाही काय? भगवान बुद्धाच्या सामान्य चमत्कार करून दाखवा अथवा दाखवू नका. तथागताच्या धम्माचे उद्देश धम्मानुसार जो आचरण करतो त्याच्या दुःखाचा परिहार होऊ शकतो, हा आहे. भगवान बुद्धाचा जो चमत्कार काय आहे? चमत्कार नसून तो तथागताचा जो धम्म आहे, ज्या धम्माचा उद्देश आहे त्या धम्मानुसार जो आचरण करतो आणि जो आचरण करतो त्याचाच काय होतो? दुःखाचा नाश होतो, असे भगवान बुद्धाच्या धम्माचं सार आहे. सुनखत जर धम्माच्या उद्देशाच्या दृष्टीने पाहत असामान्य चमत्कार न केले तरी त्यांचे महत्त्व नाही, तर मला तुला चमत्काराच्या प्रदर्शनासाठी एवढेच महत्त्व वाटते का? पहा मूर्खा, या सर्व प्रकारात दोष तुझ्याकडेच येतो भगवान. परंतु मला वस्तू जातीचा आरंभ कसा झाला याचा साक्षात्कार घडवित नाहीत. भगवान बुद्ध, पण तुम्ही काय करत नाहात की मला सांगत नाहात की वस्तुजातीचा आरंभ कसा झाला आहे, ते कसा झाला आहे तुम्ही मला हे कळवत नाहात. सुनखता, मी तुला कधीतरी म्हणलो होतो काय की मी तुझा शिष्य होऊन तू माझा शिष्य हो आणि मी तुला वस्तुजातीचा आरंभाचा साक्षात्कार घडवीन? नाही भगवान, नाही.
मग किंवा तू तरी असे कधी म्हणला होतास का की तुम्ही मला वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडवा म्हणजे मी तुमचा शिष्य बनेन? तो तेव्हाही नाही म्हणाला. आणि जरी मीही तुला असे आश्वासन दिले नव्हते आणि तूही तशी मागणी केली नव्हती, मग हे वेड्या माणसा मला सोडून जाण्याची भाषा करतोस, याचा अर्थ तरी काय? माणसाने पाप नाहीसे करण्यासाठी वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविणे अथवा न घडविणे हे माझ्या धम्माचे प्रयोजन आहे असे तुला वाटते काय? माझ्या धम्माचा उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे नव्हे काय? भगवान बुद्धाच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला अथवा न घडविला तरी तो तथागताच्या धम्माचा उद्देश नाही. तथागताच्या धम्माचे उद्देश जो त्या धम्मानुसार आचरण करतो तो आपल्या दुःखाचा परिहार करू शकतो हे आहे. सुनखत जर धर्माच्या उद्देशाच्या दृष्टीने वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार घडविला व न घडविला हे जर महत्त्वाचे नाही तर मग मला तू तरी त्या साक्षात्काराची आवश्यकता काय आहे? हा संवादातून स्पष्ट होते की धर्म ह्या कल्पनेत वस्तुजातीच्या आरंभाचा साक्षात्कार याला महत्त्व आहे आणि धम्माच्या कल्पनेत ते नाही. धर्म आणि धम्म यामधील इतर भेद भगवान बुद्धांनी पोटपद यांच्यामधील इतर संवादात व्यक्त झाले आहेत. हा भाग उद्याला पाहून. साधू साधू साधू.